वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऊर्जाचा सत्कार चाळीमध्ये एकदम दिमाखात होतो. सोबतच आता तिथे पद्मासुद्धा असते. पद्माला सुद्धा तसंच केलं जात असतं जसं ऊर्जाच्या बाबतीत केलं जातं. तर दैवी काकू ज्या असतात त्या ऊर्जा आणि त्याचसोबत दैवी काकू ऊर्जा आणि पद्माचं कौतुक करत असतात. कारण ऊर्जाने ही केस खूप जिद्दीने जिंकलेली होती आणि ते सुद्धा हर्षवर्धनच्या विरोधात जाऊन. त्यामुळे आता सगळीजणं जे आहेत तो कौतुक सोहळा करतच असतात आणि हा कौतुक सोहळा होत असतानाच ऊर्जाला एक गिफ्टही दिलं जातं सगळ्या चाळकळ्यांतर्फे. आणि तेव्हाच ना ऊर्जा ते गिफ्ट उघडून बघते. ऊर्जाला ते गिफ्ट खूप जास्त आवडतं कारण त्यामध्ये ऊर्जाचा फोटो असतो आणि त्याचसोबत ऊर्जाची ती टॅगलाईन असते जी की मुलगी वाचवा. आणि ह्यामुळेच ना आता तिला हे सगळं गिफ्ट खूप जास्त आवडतं आणि त्या गिफ्टकडे ती पाहत राहते. आणि तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की किती काय काय गोष्टी आहेत ना. आणि तेव्हाच ना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती खूप जास्त खुश झालेली असते. सोबतच शौर्यला सुद्धा ती दाखवू लागते. शौर्यलाही ते गिफ्ट खूप जास्त आवडतं. पद्मा ही अगदीच भावूक झालेली असते. शौर्यही म्हणतो की कसलं भारी गिफ्ट दिलं हे, खरंच ना खूपच सुंदर गिफ्ट दिले. आणि त्याच वेळेला इकडे मात्र खूप चांगलं झालंय. म्हणजे मला तर असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये काय होतंय आणि काय नाही, पण आज जे काही झालं ना ते खरंच खूप सुंदर होतं असंही आता ऊर्जा म्हणत असते. आपली मुलगी आपला सन्मान, यामुळेच आता ऊर्जा आणि पद्माचं कौतुक केलं जात असतं. ऊर्जाने ज्या पद्धतीने ही केस जिंकलेली असते ना तसंच पद्माचं सुद्धा कौतुक करावंच लागत असतं. कारण पद्माने धीर धरला होता, जिद्द ठेवली होती आणि तिने ऊर्जावर विश्वास ठेवला होता. कारण ऊर्जासारखी मुलगी ही पहिल्यांदाच केस लढत होती आणि तिने ही केस लढून दाखवली सुद्धा होती आणि ती केस तिने जिंकलेली सुद्धा होती. आणि त्यामुळेच ना ऊर्जाबरोबर पद्माचं सुद्धा कौतुक केलं जात असतं. पद्माला सुद्धा आता म्हटलं जातं की आज तुझाही सन्मान होईल आणि त्याचबरोबर तुलाही आज कुठेही आम्ही सोडणार नाही आहे, तुलाही इथेच थांबावं लागेल असंही आता सांगितलं जातं. तेव्हाच ना इकडे पद्माचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. कारण पद्मा जी आहे ती आता जागीरदारांच्या घरातलं काम सोडून बाहेर कोणतीही दुसरी कामं करायला तयार असते. त्याचसोबत तिने हेही ओळखलेलं असतं की खरंच ना किती काय काय करावं लागलं तिला ह्या काही दिवसांमध्ये, पण तिने जिद्द सोडली नाही, घट्टपणे उभी राहिली. आणि म्हणूनच तर आता तिला गिफ्टही दिलं जातं. जेव्हा तिला गिफ्ट दिलं जातं तेव्हा पद्मा म्हणते की ह्याची सगळ्याची काय गरज होती. तेव्हाच ना तिला सांगितलं जातं. दैवी काकू म्हणतात की अगं हे गिफ्ट खरं तर तुझंच आहे, त्याच्यावर तुझा हक्क आहे. काय आहे ना आमच्यासाठी सुद्धा तू तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी ऊर्जा आहे. मग पद्माना दैवी काकूंना मिठी मारते. कारण दैवी काकूंनी आतापर्यंत खूप काही केलं होतं आणि हे सगळं बघूनच ना आनंद खूपच होत होता. कसा आनंद व्यक्त करावा ना हे शब्दात समजत नसतं. तेच दुसरीकडे आता इकडे असणारी विजया म्हणत असते की खरंच ना दैवी काकू, मला तर हे जमलंही नसतं. तुम्ही तर किती केलं माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी आणि त्याचसोबत पद्मासाठी सुद्धा. तेव्हाच ना मी तुझ्यासाठी काही केलं नाही हां, कारण तुझ्यासाठी तुझ्या लेकीनेच खूप काही केलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की जे काही करायचं आहे ना ते फक्त आणि फक्त आपण आपल्या ऊर्जासाठी आणि पद्मासाठी करायचं. कारण तुझ्या मुलीने तर तुझ्यासाठी खूप काही केलं आहे असंही आता इथे ज्या काकू आहेत त्या बोलत असतात. तेच आता ऊर्जा आलीच आहे तर आपण आहे ना आता ऊर्जाला काही एवढ्याच सोडायचं नाही, मांडव परतनीचे विधी करूनच घेऊया असंही आता दैवी काकूंचा हट्ट असतो. मग त्यातच आता सगळेजणं ऊर्जाच्या नावानं जयघोष करू लागतात. कारण ऊर्जाने केस जिंकलेली असते आणि तीसुद्धा हर्षवर्धनच्या विरोधात जाऊन. आणि त्यामुळेच ना ऊर्जाच्या नावाचं कौतुक तर एकदम धुमधडाक्यात चाळीमध्ये होत असतं. ऊर्जा तर आता सगळ्यांकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जाच्या नावाचा जयघोष होत असतो. तेव्हा ऊर्जाचं लक्ष ना फक्त तिच्या वडिलांच्या फोटोकडे असतं. कारण तिने आपल्या वडिलांना समोर ठेवून वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं यासाठी तर तिने जिद्दीने या सगळ्याचं शिक्षण घेतलं होतं आणि वकिली केली होती. आणि त्यामुळेच आज ती जेव्हा पहिली केस जिंकली आहे आणि त्याचं सर्व क्रेडिट ती आपल्या वडिलांना देत असते. कारण चाळीतली लोकं तिचं एवढं कौतुक करत असतात ना की बघायलाच नको.
त्यामुळेच तिचे डोळे अगदीच पाणावलेले असतात, जो विचार तिने कधीही केला नव्हता. त्यामुळेच ती आता खूपच जास्त खुश असते. तर इकडे दैवी काकू म्हणत असतात की चला आपल्याला पूर्ण तयारी अजून करायला हवी, कारण आज मांडव परतनीचे सुद्धा विधी आहेत. मग त्याचबरोबर इथे गिफ्टही दिलं जातं. प्रत्येकाला वेगवेगळं गिफ्ट आणलंय हे बघूनच ना ऊर्जा तर आता चकित झालेली असते. ऊर्जाला पेढा वगैरे सुद्धा भरवला जातो आणि ऊर्जाचं तोंड गोड केलं जातं. ऊर्जासुद्धा दैवी काकूंना म्हणते, दैवी काकू तुम्ही किती कराल हो सगळ्यांसाठी, म्हणजे आज जे माझ्यासाठी केलं आहे ना ते मी कधीही विसरणार नाही. दैवी काकू म्हणतात, अगं आमची मुलगी आहेस आणि आतापर्यंत तू तुझ्या आईनं आमच्यासाठी बरंच काही केलं आहे गं, मग आम्ही एवढं केलं तर काय जातं आहे. इकडे मात्र आता बिचारी ऊर्जा एकटक आपल्या बाबांच्या फोटोकडे बघत असते, कारण तिला कळलेलं असतं की आज ती जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त तिच्या बाबांमुळे, आणि त्यामुळेच ना तिचे डोळे जे आहेत ना ते पाणावलेले असतात. तिला आता काहीच कळत नसतं. ती फक्त एकटक तिच्या वडिलांच्या फोटोकडे बघत असते. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, हर्षवर्धन शिर्के हे समोरासमोर असतात. तर शिर्के मात्र आता जोरजोरातच ना बोलत असतो. शिर्के जेव्हा जोरजोरात बोलत असतो तेव्हा हर्षवर्धनला तो एकच सांगत असतो की मला बाकी काही माहीत नाही आहे, मला मुलाची सुटका करून द्या, कारण आता जे काही आहे ते सगळं तुमच्या हातात आहे आणि तुम्हीच हे सगळं करणार आहात हे देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात, बोलल्या जातात, तेव्हा मात्र आता हर्षवर्धन जो आहे तो शिर्केंना म्हणत असतो की मी करतोय प्रयत्न, पण तुम्हालासुद्धा काही ना काही प्रयत्न करावेच लागणार आहेत. शिर्केंचं म्हणणं असं असतं की अर्पिताला तुम्ही तुमच्या पदरात घ्यायचं आणि माझ्या विक्रांतची सुटका करायची, हे आता तुमच्याच हातात आहे, असं डायरेक्टली हर्षवर्धनला सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे हर्षवर्धनने काम केलेलं असतं आणि हर्षवर्धन जो आहे तो आता बोलू लागतो की जा पटकन, आणि पटकन जाऊन आता मानेंना सांग मी बोलवले, असं आदित्यकडे हर्षवर्धन निरोप देतो. आणि त्यामुळेच ना आता तूही एवढ्यात आतमध्ये येऊ नको, असंही आता हर्षवर्धनने आदित्यला सांगितलेलं असतं. आदित्य तर चकित होतो, एवढं पर्सनल काय बोलायचं आहे बाबांना जे की मलाही ते इथे थांबू देत नाही आहेत. तर दुसरीकडे आता शिर्केही विचारतो की काय हो तुमच्या सख्या पोरालाही तुम्ही बाहेर काढलं, एवढं काय पर्सनल माझ्याशी बोलायचं आहे. त्यावर शिर्केंना आता हर्षवर्धन बोलत असतो की बोलायचं आहे मला पर्सनल थोडं, म्हणूनच तर तुम्हाला मी म्हटलं जरा बसा इथे. आणि तेव्हाच ना आता अर्पिताबद्दलच विषय पहिल्यांदा काढला जातो. म्हणजेच तुम्हाला ना सध्या तरी अर्पिताकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अर्पिताच्या डोक्यावर बहुधा परिणाम झाला आहे. अर्पिता हल्ली रोज येते तर येते आणि सोबतच शॉपिंग करते आणि त्यासोबत मंगळसूत्राची सुद्धा खरेदी तिने केलेली आहे. तिचा हट्ट असा आहे की तिचं लग्न जे आहे ते आता आपल्या शौर्यसोबत व्हायला हवं, पण ते कसं शक्य आहे, शौर्यसोबत लग्न होणं शक्यच नाही आहे असंही आता सांगितलं जातं. का शक्य नाही आहे, का कोणत्या गोष्टी शक्य नाही आहेत असंही म्हटलं जातं. तेव्हाच ना हर्षवर्धन सांगत असतो की आम्ही म्हटलं आता तरी शक्य नाही आहे. त्यावर शिर्के आता म्हणत असतो की का शक्य नाही आहे. तेव्हाच ना का शक्य नाही आहे म्हणजे तुम्हाला कळत नाही आहे का, सरळ तुमच्यासमोर सगळं काही आहे. तुम्हाला मी म्हटलं आहे ना, कारण मला असं वाटतंय की अर्पिताच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अर्पिताचं वागणं हे बघूनच ना मला थोडासा का होईना डाऊट येतो आहे, कारण अर्पिता अशी आधी वागत नव्हती आणि आता अर्पिता जी आहे ती फारच विचित्र वागते. त्यामुळे अर्पिताकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अर्पितावर मानसिक उपचार करायला हवेत, जे की ते तुम्ही करू शकता. अजूनही अर्पिताचं शौर्यसोबत लग्न झालेलं नाही आहे, त्यातच ही हालत आहे. पुढे काय काय होऊ शकतं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही विशेषतः अर्पिताकडे लक्ष द्या, असंही बोललं जातं. तेव्हा शिर्के म्हणतात की हे सगळं काही तुमच्याच हातात आहे. दुसरीकडे आता मांडव परतनीच्या विधीसाठी त्या दोघांनाही बसवलं जातं. मग आता पद्मा म्हणत असते की मांडव परतनी म्हणजे काय असतं. त्यावर विजया मांडव परतनीचं महत्त्व समजावून सांगते. म्हणजेच जेव्हा लग्न होतं, मांडव घालतात, तेव्हा आपण वेगवेगळ्या देवांना आवाहन करत असतो. मग आता त्याच देवांचं आव्हान आपल्याला पेलायचं असतं. त्यासाठी हा मांडव परतनीचा विधी केला जात असतो आणि हा मांडव परतनीचा विधी केल्यानंतर सगळ्यांनाच जेवण खावण दिलं जातं, हेही आता बोलत असते ती. मग आजही आपल्याकडे तसाच काहीसा
हा प्रोग्राम आहे असंही ती आता सांगत असते. या सगळ्याबद्दल जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा तर आता इकडे असणाऱ्या ऊर्जाला सांगितलं जातं की आज तुला राहावं लागणार आहे. हा ऊर्जा दैवी काकू सरळ ऊर्जाला म्हणतात, पण ऊर्जा म्हणते की माफ करा दैवी काकू, पण सॉरी, मला नाही थांबता येणार, कारण घरी जावं लागेल. मी पुन्हा कधीतरी येईनच की. शौर्य सांगत असतो ऊर्जाला, अगं एवढी सगळीजणं बोलतायत तर थांब ना. पण ऊर्जाला माहिती आहे ना घरची परिस्थिती काय आहे ते. सोबतच तिला अनेक प्रश्न पडलेले असतात, कारण तिला माहिती आहे विक्रांत जो आहे त्याला सोडवण्यासाठी हर्षवर्धन कोणतेही प्रयत्न करू शकतो आणि तिला तेच प्रयत्न घालून पाडायचे असतात. यासाठी ती आता इथे थांबणार नसते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे ऊर्जाला सांगितलं जातं की चल आता आपण हे विधी करून घेऊया. तर दुसरीकडे आता विजया सांगत असते की मला माहिती होतं ही ऊर्जा काही थांबणार नाही आणि त्यासाठी ना मी आधीच तयारीत होते. तर पद्माला सांगितलं जातं ऊर्जा थांबत नाही म्हणून काय झालं, तुला तर थांबावं लागणार आहे. जया जेव्हा पद्माला हे सगळं काही सांगते तेव्हा पद्मा म्हणते की हो हो थांबेन ना. मग आता विजया म्हणते की चला आपण यांचे कार्यक्रम करून घेऊया. आणि मग काय, ह्यांचा कार्यक्रम करून घेत असतानाच कपाटातून तिने जे काही त्यांना द्यायला आणलेलं असतं सामान ते काढते बाहेर आणि मग त्या दोघांच्याही आता हळद कुंकू लावून, म्हणजेच आधी ऊर्जाला हळद कुंकू लावते, त्याचसोबत इकडे असणाऱ्या शौर्यालासुद्धा कुंकुवाचा टिळा लावून आता ती भेटवस्तू दिली जाते. मांडव परतण्याचे विधी अशा पद्धतीने ही लोक पूर्ण करतात. त्याच वेळेला मी पुन्हा कधीतरी आई येईनच, तू काळजी करू नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. हेही आता जेव्हा बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे विजयाला माहिती असतं की आपली मुलगी काही जास्त वेळ थांबणार नाही आणि त्याचसाठी तिने भरभर हा प्रोग्रामसुद्धा करून घेतलेला असतो. ऊर्जासुद्धा आता म्हणत असते की जे काही झालं ना ते एका अर्थी झालं ते बरंच झालं, पण चला आज मी खूप जास्त खुश आहे, कारण माझ्या मुलीने मला तितका आनंद दिला आहे, असं देखील आता विजया बोलत असते. आणि त्याचबरोबर ती आता सांगत असते की पुन्हा कधीतरी ये. मग तेव्हाच ऊर्जा म्हणते की हो हो येईन मी. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे दैवी काकू म्हणत असतात की जेव्हा मुलगी माहेरून सासरी जायला एवढी उत्सुक असते ना, तेव्हाच समजायचं की आपली मुलगी सासरला खूप सुखात आहे. म्हणजेच तिला ना जराही करमत नाही आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हाच ऊर्जाला घरातला प्रसंग आठवतो. म्हणजेच कशा पद्धतीने घडलं होतं सगळं काही, त्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. आणि मग काय, मग ती तेवढ्यापुरती तोंडाला समोर येऊ नये म्हणूनच तेवढं हसून दाखवते, कारण तिला माहिती आहे की घरात तिच्यावर किती लोक आणि काय काय प्रेम करतात ते, हेही ती बरोबर जाणून होती. तर दुसरीकडे हर्षवर्धन जो आहे तो मात्र आता सांगत असतो की तुम्हाला आधी ना तुमच्या मुलीला योग्य मार्गावर आणणं गरजेचं आहे, असंही म्हटलं जातं. तेव्हाच इथे असणारा शिर्के म्हणत असतो की ते सगळं आता तुमच्याच मुलाच्या हातात आहे, म्हणजेच त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट होणं फक्त शौर्याच्या हातात आहे. शौर्य जेव्हा तिच्याशी व्यवस्थित बोलेल, तिला समजून घेईल, तेव्हा बघा ना आपली अर्पिता जी आहे ना पुन्हा पूर्ववत होईल. पण तेव्हाच शौर्य तुमचा बोलणार आहे का अर्पितासोबत? अर्पिताला ठीक करू शकणार आहे का? द्या ना आता माझ्या प्रश्नांची उत्तरं, असं देखील शिर्के हर्षवर्धनला बोलू लागतो. हर्षवर्धनला माहिती आहे की आता काही झालं तरी शौर्याचं लग्न झालं आहे म्हटल्यावर तो अर्पिताशी एकाही शब्दाने बोलणार नाही, आणि म्हणूनच मुद्दामून शिर्के जो आहे ते हे सगळं बोलून दाखवतात. तर शिर्के उलट सांगतात की मी तुम्हाला साधं सोपं सांगितलं आहे की विक्रांतला माझ्या ताब्यात द्या आणि अर्पिताला तुमच्याकडे घ्या. आता बघा तुम्हाला या गोष्टी पटतायत का? कारण माझ्या दोन्ही मुलांची भविष्य फक्त तुमच्याच हातात आहे आणि तसंही तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला आवडतात ना, मग तुमच्यासाठी हे बेस्ट असं चॅलेंज आहे समजा. मग हे चॅलेंज स्वीकारताय ना, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा हर्षवर्धन विचार करत असतो. हर्षवर्धन सांगत असतो की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने मी विक्रांतची सुटका करतोय ना, मी कुठे नाही म्हटलोय, पण त्यापर्यंत अर्पिताला तुम्ही नीट समजून घ्या, अर्पिताकडे नीट बघा
आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच तुम्ही मला सांगा. पण अर्पिताला तुमच्याकडेच घ्यायचं आहे, कारण तुमचं आणि आपलं आधीच बोलणं झालेलं आहे की अर्पिताला तुम्ही तुमच्या घरची सून म्हणून घेणार आहात. तेव्हाच अर्पिता बरी होणार आहे. एकदा का शौर्यसोबत लग्न झालं ना की अर्पिता अशी बरी होते बघा. कारण अर्पिताला हा परिणाम झाला आहे तो फक्त शौर्यमुळे, आणि शौर्यच तिला ठीक करू शकतो असं देखील शिर्के आता हर्षवर्धनला बोलू लागतात. हर्षवर्धन आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. त्याला काही गोष्टी ना थोड्या क्लिक होत नसतात, रिअलाईज होत नसतात, पण त्या गोष्टी आता रिअलाईज करूनसुद्धा काय उपयोग आहे. कारण त्यालाही माहिती आहे चांगलंच की आपला जो मुलगा आहे शौर्य, तो काही झालं तरीसुद्धा त्या मुलीचाच म्हणजेच अर्पिताचा स्वीकार करणार नाही आहे. या गोष्टी बरोबर माहिती झालेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता थोडा का होईना तो थोडंच शांतच राहतो. हर्षवर्धन जेव्हा काही बोलायचं होतं तेव्हा बोललेला होता, पण दुसरीकडे मात्र इकडे आता पद्मा आणि त्याचसोबत इथे विजया बसलेल्या असतात आणि त्यांचं डिस्कशन सुरू असतं, त्यांचं बोलणं सुरू असतं. तेच आता दैवी काकू तिथे येतात. दैवी काकूंनी येताना ना पद्मासाठी मस्त गोडाचा शिरा आणलेला असतो. तेव्हाच पद्मा म्हणते की काकू हे सगळं कशासाठी. तेव्हाच ना दैवी काकू ज्या आहेत त्या पद्माला म्हणतात की अगं तुला तर माहिती आहे ना ऊर्जा तर निघून गेली, निदान तू तरी थोडंसं खाऊन घे म्हणजे मलाही बरं वाटेल, असंही आता सांगितलं जातं. आणि ती म्हणते की बघा तुझ्यासाठी काम वगैरे आहे का, म्हणजे जागीरदारांच्या घरात तर तू आता कामाला जाणार नाहीस बरोबर, मग आता दुसरं काही काम वगैरे बघितलंयस का, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना हो माझं काम दुसरीकडे चालू आहे. मग बंटीचं काय करणार आहेस, बंटीला कधीपर्यंत पुन्हा घेऊन येणार आहेस, असंही आता विचारलं जातं. बंटीला ना आता तरी सध्या नाही, कारण असा विचार करते बंटी गावामध्ये थोडा रमलाय तर त्याला रमू दे थोडे दिवस, कारण अजून शाळा चालू व्हायला लेट आहे तसंही. मग तेव्हाच ना पद्मा म्हणत असते की हो ते तर आहेच, पण दुसरीकडे आता पद्माच्या डोक्यात तेही टेन्शन असतं. पद्मा थोडा त्या गोष्टीचाही विचार करत असते. पद्माला आता लक्षात आलेलं असतं की जर विक्रांतची सुटका झाली तर आपलं जगणं जे आहे ते थोडंफार का होईना मुश्किल होईल. कारण दैवी काकू म्हणत असतात की जर या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्या तर बघ, कारण ना विक्रांतच्या बापाकडे पैसा आहे आणि त्यांच्याकडे पैसा असला तर ती लोक थोडी ना जेलमध्ये जास्त दिवस राहतात, तो कधीही सुटून बाहेर येऊ शकतो. त्यामुळे तू तुझ्या कामाचं नीट बघ काय ते, असंही आता दैवी काकू पद्माला सांगतात. पद्मा आता थोडा विचार करू लागते. पद्माला विचार करायलाच आता अगदीच ना डोकं बधीर झालेलं असतं. कारण तिला असं वाटत असतं जर आता त्या विक्रांतची सुटका झाली आणि मग आता त्यांनी आपल्या बाबतीत काही चुकीचं केलं तर, असाही विचार ती मनामध्ये करू लागलेली असते. तेच दुसरीकडे आता इकडे ऊर्जा आणि शौर्य हे असतात बाहेर. तर शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की चल आता आपल्याला घरीच जायचं आहे ना इथून, पण ऊर्जा म्हणत असते की नाही आधी मला पोलीस स्टेशनला जायचं आहे. त्यावर आता शौर्य तिला म्हणतो की पोलीस स्टेशनला का, तर ती सांगते की मला ना आधी जाऊन मानेंना भेटायचे, मानेंना नीट बोलून घ्यायचं आहे. कारण तुला सांगू का आतापर्यंत ना सगळ्याची सोय झाली असेल, म्हणजे त्या शिर्केंसाठी 5 लाख रुपये काहीच नाही आहेत. त्या शिर्केंना मी चांगलंच ओळखून आहे. मग शिर्केंसाठी ते 5 लाख रुपये काहीच नसताना ना ते असेच देतील त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी, आणि ते प्रयत्नसुद्धा सुरू झाले असतील. आणि त्यामुळेच ना मला ह्या सगळ्या काही गोष्टी ना नको आहेत. मला तेच बघायचं आहे मानेंना भेटून काही प्रोग्रेस चालू आहे का, कारण या सगळ्यामध्ये ना हर्षवर्धनचा जास्त हात असणार आहे. हर्षवर्धनच आता त्याला सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असणार आहेत, हेही आता सांगितलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी शौर्याला समजतात तेव्हा शौर्य देखील ऊर्जाच्या बोलण्याचा विचार करतो. आणि शौर्याला सुद्धा माहिती असतं की त्याचे बाबा आता विक्रांतला सोडवण्यासाठी बराच प्रयत्न करतील असं. त्यामुळेच आता ऊर्जा जेव्हा शौर्याला बोलते तेव्हा शौर्यही विचार करतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं की इकडे मानेला ऑलरेडी भेटायला बोलवलेलं असतं हर्षवर्धनने, आणि हर्षवर्धनने मानेला पैसे दिलेले असतात.
आणि त्याला सांगितलेलं असतं की तुझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे मला माहिती आहे, त्यामुळे हे पैसे घ्यायचे आणि विक्रांतला सोडवायचं. मानेला पैसे दिलेले असतात आणि त्यामुळेच ना आता विक्रांतची सुटकासुद्धा मानेने केलेली असते. आणि दुसरीकडे आता जेव्हा ऊर्जाने मानेंना विचारलेलं असतं की काय करायचं विक्रांतचं, पण तेव्हा त्याने उडवाउडीची उत्तर दिलेली असतात. त्यावरूनच आता ऊर्जाला संशय येत असतो आणि ती शौर्यला याबद्दल सांगत असते. शौर्यला आता ऊर्जा म्हणत असते की मानेंच्या या सगळ्या भांबेरी उडाल्यावर ना मला तर असं वाटतंय की माने ना विकले गेले आहेत, म्हणजेच मानेने विक्रांतची सुटकासुद्धा केली असेल. पण विक्रांतची जर सुटका झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, हेही आता ऊर्जा जी आहे ती शौर्यला बोलत असते. शौर्यही थोडा टेन्शनमध्ये येतो. तर खरंच आता विक्रांतची सुटका झालेली असते, कारण जेव्हा हर्षवर्धन आणि त्याचसोबत शिर्के बोलत असतात तेव्हा विक्रांत ऑफिसमध्ये येतो आणि विक्रांतला सुटलेलं बघून तर ना शिर्के फार खुश झालेले असतात, कारण जे चॅलेंज दिलेलं होतं ते हर्षवर्धनने पूर्ण केलेलं होतं आणि आता विक्रांतही घरी आलेला होता हे बघून शिर्केही खुश होते. पण आव्हान होतं ते ऊर्जासमोर. ऊर्जाला ते आव्हान पूर्ण करायचं होतं, कारण ऊर्जाला आता माहिती होतं की ह्याची सुटका झाली म्हटल्यावर हा नक्कीच काही ना काही करणार. त्यामुळे आता ऊर्जा फार टेन्शनमध्ये असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.